नमस्कार. TV9 मराठीच्या रोखोक मराठा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. TV9 मराठीची टीम पोहोचली आहे अकलूज या ठिकाणी. खरं तर मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर राज्यभरात मराठा समाजात एक असंतोष आहे, कारण हातातोंडाशी आलेला घास आता पुन्हा एकदा थांबवला गेलाय आणि या दरम्यान राज्यभरातला मराठा समाज कशा पद्धतीने व्यक्त होतोय आपण थेट चर्चा करणार आहोत. अकलूजमध्ये TV9 ची टीम पोहोचली आहे. एकंदरीत राज्यात आत्ताची परिस्थिती बघितली तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं खरं, मात्र त्यानंतर आता स्थगिती. तुम्ही कसं बघताय? पहिली गोष्ट, तुम्ही जो शब्दप्रयोग केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं, पहिली गोष्ट आरक्षण हा शब्दच चुकीचा आहे. कारण मराठा समाजाला एसीबीसी शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला म्हणून सवलत दिली, आरक्षण दिलेलं नाही. परंतु जाणीवपूर्वक मराठ्यांच्या माती मारलेला आहे की मराठ्यांना आरक्षण दिलंय. जर मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर पाठीमागे एमपीएससीच्या माध्यमातून जी 57 आमच्या समाजाची जी पोरं अधिकारी झाली ते केंद्राच्या यूपीएससीच्या परीक्षेत ते आरक्षण मिळालेलं नाही. जर आरक्षण महाराष्ट्रात मिळालं असतं तर केंद्रात पण मिळायला पाहिजे होतं. त्यामुळे महाराष्ट्रात ती सवलत आहे, ते आरक्षण नाही, जेणेकरून ते महाराष्ट्रापुरतंच मर्यादित आहे. आणि तीही सवलत आम्हाला या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ती त्या सवलतीला देखील स्थगिती मिळालेली आहे. याचा आम्ही तीव्र जाहीर धिक्कार करतो. कारण अतिशय गरिबीमध्ये आमचा समाज दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. अजूनही आपल्या माहिती करता सांगतो की 95% मराठा समाजाच्या घरी शौचालय नाहीत, दारिद्र्यात आहेत, अंधश्रद्धेत आहेत. न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं जो अहवाल दिला होता त्या अहवालाचा कुठेही या ठिकाणी उपयोगात आणलेला नाही. आणि जाणीवपूर्वक राज्य सरकार आरक्षण देण्यामध्ये आणि हा एसीबीसीची जी सवलत आहे ते देण्यामध्ये कमी पडलेला आहे. त्यामुळे सवलत होती, आरक्षण नाही. तुमचे सहकारी मित्र जो शब्द वापरतायत, मिळालेली सवलत देखील आता उरलेली नाहीये, कारण त्याला देखील स्थगिती आली. सर्वप्रथम केंद्र सरकार व राज्य सरकारनं केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार कमी पडलं, राज्य सरकार कमी पडलं. परंतु मराठा समाजाचा हा चेंडू केला गेला की केंद्र सरकारनं ह्याच्या राज्य सरकारवर ढकलायचं, राज्य सरकारनं केंद्र सरकारवर ढकलायचं. परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचा समाज मागासवर गेलेला आहे. आणि पहिली गोष्ट की आता आपण एमपीसी यूपीसीच्या परीक्षा झाल्या, 11वी सवलत झाल्या आणि ह्या बेसवर आम्ही तामिळनाडू सरकारला आरक्षण मिळतंय, 28 राज्यांना आरक्षण मिळतंय, पण आम्हाला मिळत नाही. महाराष्ट्र सरकारला का आरक्षण मिळत नाही हा प्रश्न सगळ्यात मुळात पडलेला आहे. कुणीही या पक्षाचा, आमचा कोणीही या पक्षाचा संबंध नाही. फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच आमचं धोरण आहे. आणि आरक्षण नाही मिळालं तर हे तीव्र आंदोलन होईल, एवढंच या तुम्हाला या माध्यमातून सांगतो. आंदोलनाचं तीव्र पर्व या पुढे काळात देखील चालू आहे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. मराठा समाजामध्ये शिक्षण म्हणलं तरी एक अडचणीची गोष्ट आहे, पण त्या टप्प्यांमध्ये देखील आरक्षण मिळण्यापासून ते पूर्ण शिक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी अडचणींना फेस करावं लागतं. तुम्ही कसं बघताय? जय शिवराय. खरं तर मराठा समाजाला आता आपण बघितलंय कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे 20 आणि 21 2020 आणि 21 या शैक्षणिक दृष्टीने आम्हाला आरक्षण मिळणार नाही. शिवाय सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आमचा मराठा समाज हा रस्त्यावरती उतरण्यास तयार झालेला आहे. कारण गेल्या काही 4 वर्षात आम्ही खूप प्रयत्न केले, खूप शांततेत सगळं संप बंद सगळं काही आम्ही शांततेमध्ये केलं. परंतु मराठा समाजाला तरीही सरकारने काहीही किंवा कोर्टाने काही न्याय दिलेला नाही. त्यासाठी आम्ही उद्या 21 तारखेला आंदोलन करणार आहे आणि ते शांततेतच करणार आहे. पण या शांततेचा सरकारने किंवा कोर्टाने भंग पाडू नये आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा. आमच्या मुलाबाळांना, आमच्या शेतकरी वर्गांना ह्याचा न्याय मिळावा ही आमची खूप मोठी अपेक्षा आहे. जय जिजाऊ. एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं आरक्षणाची एक रस्सीखेच आहे, आपल्यासोबत काही तरुण मुली देखील आहेत. एक स्पर्धा जर बघितली तर आरक्षणामुळं जे कॉम्पिटिशन आहे यामध्ये देखील मोठा फरक पडतो. बऱ्याचदा आपल्यापेक्षा जे मार्किंग आहे, मेरिट आहे, ते मराठा समाजाला खूप कमी मिळतं. तुम्ही कसं बघता एक पालक म्हणून, एक स्पर्धक म्हणून? बरोबर आहे, कारण आता मराठा समाजातली पण जी मुलं आहेत ती प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपरला आहेत. आणि परंतु तुम्ही जसं म्हटलं की त्यांच्या म्हणजे आम्हाला जे आरक्षण नाहीये किंवा आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलाबाळांना जे आरक्षण नसल्यामुळे जे आम्ही मेरिटमध्ये आलो, तरीही आमच्या मुलाबाळांचा नंतर विचार केला जातो आणि आमच्यापेक्षा कमी मार्क्सवाल्यांचा अगोदर विचार केला जातो. तर त्याच्यासाठी आम्हीही कष्ट केलेले असतात आणि आम्ही दुसऱ्यांचं काहीच मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय. आणि आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही दुसऱ्या
दुसऱ्यांच्या आरक्षणात काही हे करून आम्हाला ते आरक्षण द्या. दुसऱ्यांच्या आम्ही कुठल्याही हक्काला आम्ही कुठलेच इजा पोचू न देता जे आमचं आहे तेच तुम्ही आम्हाला द्या, एवढीच आमची मागणी आहे. आणि जर तुम्ही आम्हाला नाही देणार तर एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक मुलगी म्हणून जर आमच्या मुलाबाळांसाठी जर तुम्ही आम्हाला आरक्षण देत नसाल तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू. कारण जे आम्ही ह्याच्यापूर्वी जे मोर्चे काढले, जे 58 मोर्चे काढले ते आमचे अतिशय शांततेत, जसं महाराजांनी सांगितलं की कुणाच्या गवताच्या काडीला धक्का न लागता आपण आपली कामं करायची, त्या पद्धतीनेच मराठा समाज हा रस्त्यावर उतरला. आणि आम्ही कोणतंही नुकसान न करता आम्ही आमचे मोर्चे शांततेत म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मोर्चे केले की ज्यात कुठलंही नुकसान म्हणजे सरकारचं नाही किंवा समाजाचं नाही, असं आमचं कुठलंही नुकसान न करता आम्ही ते काढले मोर्चे. परंतु तुम्ही जर याला आमच्या या शांततेला जर तुम्ही असं समजत असाल की हे लोक काही करू शकत नसेल आणि जर तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण देत नसाल तर इथून पुढे आम्ही दाखवून देऊ की जर मराठा समाज रस्त्यावर उतरला तर काय करू शकतो हे आम्ही पुढच्या ह्याच्यात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. छत्रपतींचा वारसा सांगत गौरच्या काडीलाही धक्का लागू देत असं छत्रपती सांगतात. शांतपणे आम्ही मोर्चे काढलेत, पण याचा अर्थ हे नाहीये. एकंदरीत बघितलं तर 56 मोर्चे निघाले, शांतपणे मोर्चे निघाले, पण येणारा काळ कसा असेल, काय असेल मराठा आरक्षणाची पुढची दिशा. मला पहिल्यांदा एक विचारायचं की मराठा समाजाला आरक्षण का नाही? मराठा समाज खऱ्या अर्थानं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे का नाहीये? तुम्ही आम्ही सांगायची काही गरज नाही. महाराष्ट्र शासनाचा जो मागासवर्ग आयोग आहे, जो आयोग मागासलेपणा ठरवतो, या आयोगाने संपूर्ण मराठा समाजाचा सर्वे केला आणि या समाजानं दाखवून दिलं की खऱ्या अर्थानं मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हा मागासलेला आहे. तरी देखील राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, एवढंच नव्हे तर न्यायालयालाही विचारू इच्छितो की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण का नाही? दुसरी एक महत्वाची गोष्ट, मराठा आरक्षण ही न्यायालयीन प्रक्रिया त्याबरोबर तर आहेच. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने जी सारथी नावाची संस्था स्थापन केलेली आहे, या सारथी संस्थेचा गेल्या 3 वर्षातला जर इतिहास, सारथीबद्दल तुम्ही स्पेसिफिक उल्लेख केलाय म्हणून मी परत एकदा एक उपप्रश्न त्याला विचारतो की सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून याच्याकडे कुठे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय? कारण केवळ नाममात्र निधी याला दिला गेलाय. अगदी बरोबर आहे. मला कोणताही राजकीय भाष्य या ठिकाणी करायचं नाही. मी सारथी या संस्थेचा लाभार्थी आहे. मी सारथी या संस्थेमध्ये PhD करत आहे. पण तुमच्या माहितीकरता सांगतो, 2018-19 मध्ये सारथी या संस्थेची स्थापना झाली. पण स्थापना झाल्यापासून या संस्थेला फक्त 50 कोटीचा निधी अलोकेट करण्यात आलाय. पण 50 कोटीचा निधी मला सांगा कोणत्या वर्षात आजपर्यंतच्या 3-4ही वर्षात एकदाही 50 कोटीचा फक्त निधी मराठा समाजाच्या तरुणांसाठी वितरित केला गेलेला नाहीये. या 7-8 महिन्यामध्येच म्हणाल तर अगदी राष्ट्रपती राजवट असताना JP गुप्ता नावाच्या मराठा द्वेषी अधिकाऱ्यांनी सारथीची स्वायत्तता काढून घेतली. विनाकारण स्वायत्त असणाऱ्या संस्थेची स्वायत्तता काढून घेतली. मला सांगा, जर संस्थेला जर स्वायत्तता नसेल तर मंत्रिमंडळाचे फेरे घेण्याची जर आज पोलीस भरती निघाली तर तात्पुरते निर्णय लगेच घेण्याची आवश्यकता असते. पण असे कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणूनच की काय सारथी स्वायत्तता काढून घेण्यात आली. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, आरक्षणाचा जरी प्रश्न न्यायालयामध्ये असला तर राज्य शासनाच्या हातात सारथीची संस्था आहे ना. आज सारथीमध्ये 70 कर्मचाऱ्यांच्या ऐवजी फक्त 7 कर्मचारी कामाला आहेत. याचा जबाब कोण देणार आहे? वडेट्टीवार साहेबांना विचारलं या प्रकारे तर वडेट्टीवार साहेब म्हणतात की लोकांनी स्वतःहून जॉब सोडलेत. स्वतःहून कुणीही जॉब सोडत नव्हतं. त्यांना काम सोडण्याची पत्र दिलेत आणि त्यांचे आय कार्ड सुद्धा काढून घेण्यात आलेत. एकंदरीत बघितलं तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर लगेचच 2 निर्णय तातडीने घेण्यात आले. एक म्हणजे 11वीच्या ऍडमिशन प्रोसेसचा विषय असेल आणि त्यानंतर पोलीस भरती संदर्भातला गेलेला विषय असेल. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत. ज्या तत्परतेनं महाविकास आघाडीनं 11वी ऍडमिशनचा निर्णय घेतलेला असेल किंवा पोलीस भरती परत एकदा सुरू करण्याचा निर्णय असेल, याचा थेट फटका जो आहे तो मराठा समाजाच्या आरक्षणाला बसणार, अर्थात मराठ्याला बसणार आहे. कुठेतरी जखमेवर मीठ रगडले असं वाटतंय. जखमेवर मीठ तर अवश्य रगडलेलंच आहे, परंतु लाखाचे 56 मोर्चे काढून ज्याची जगाने दखल घेतली असे 56 मोर्चे काढून त्याचा अपमान केलेला या दोन्ही सरकारने आणि 50 माणसाचा एक मोर्चा काढला, त्याला 10% आरक्षण दिलं, त्याला कुणीही विरोध केलेला नाही. परंतु ह्या आरक्षणाला सगळ्या पक्षाचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक, म्हणजे यांना मराठ्यांचीच का एवढी तेढ आहे, या मराठा समाजाबद्दल एवढं का यांना पोटात यांच्या दुखतंय, ह्या गोष्टीचा सर्व समाजाने विचार केला पाहिजे. आमच्या समाजाचे 181 आमदार आहे म्हणतात, परंतु मी म्हणतो 288 आमदारांना पण मराठा मतदान करतो. ह्या लोकांनी सगळ्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे. नाहीतर काय होईल की तेलंगणासाठी पूर्ण राज्यातल्या आमदारांनी, खासदारांनी
राजीनामा द्यायचं सत्र केलं तर इथं एकही आमदार खासदार पुढे येऊ शकत नाही, याची खंत मराठा समाजाला आहे. आणि मराठा समाज ह्याचं भविष्यात कधी ना कधी ह्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही या दरम्यान मांडताय की माढा मतदारसंघात मी आहे, खासदारकीचा हा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा प्राबल्य या मतदारसंघावर राहिले. सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि या सरकारकडून काही अपेक्षा आहे का? कारण गेल्या वर्षभरात जी बाजू मांडली गेली, कदाचित ही बाजू मांडताना आपण कमी पडलो असा देखील एक मराठा समाजामध्ये एक भाव दिसतोय. तुम्ही कसं बघताय? मध्ये अनिल देशमुख साहेबांनी एक 2-4 दिवसापूर्वी एक विधान केलेलं होतं की मराठा समाजासाठी 13% आम्ही पोलीस भरतीसाठी ठेवू म्हणून. तर ते मराठा समाजाच्या डोळ्यात धूळ फेकल्याप्रमाणे केलेलं आहे. तर मला फक्त एवढ्या कोणत्याही सरकारला, हे केंद्रातलं सरकार असू द्या किंवा राज्य महाराष्ट्राच्या सरकारला असू द्या, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षण न मिळायच्या वेळेसच तुम्ही प्रत्येक वेळेस भरत्या का काढता, सरकारी भरत्या का काढता? तुम्ही हा मराठा समाजाला मुख्यप्रमाणे फसवणूक करताय पूर्णपणे. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे, आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो मी फक्त. एकंदरीत बघितलं, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या ज्यावेळी भरती येते, ज्या ज्यावेळी वेगळी नोकर भरती येते, मराठा समाजाला त्याचं एक लाभ मिळत नाही. वैयक्तिक काय मत? मराठा समाजाला या ठिकाणी भरती ज्यावेळेस आरक्षण दिलं जातं आणि ज्यावेळेस ते काढून घेतलं जातं त्यावेळेस मराठा समाजाला ते भरतीपासून वंचित ठेवण्यात येतं. जर सरकारला जर आरक्षण व्यतिरिक्त जर भरती काढायची असेल तर आज मिलिटरी भरती किंवा आर्मी भरती ज्याला म्हटलं जातं ती न काढता त्याच्यात कसं विदाउट आरक्षणाची भरती काढली जाते, तशी जर पोलीस भरती काढून बघा त्यावेळेस कसं होतं ते बघा. एकंदरीत बघितलं तर गेल्या निकाल लागल्यानंतर, म्हणजे खास करून स्थगिती मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं स्टे ऑर्डर मिळाली आहे, त्यानंतर नेमकी भावना काय समाजाची आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. अकलूजमध्ये TV9ची टीम पोहोचली आहे रोखठोक मराठा या संदर्भात. एकंदरीत राज्यातलं नेतृत्व बघितलं तर 40 ते 50% मराठा समाज आहे. अनेक नेतृत्व बघितलं तर मराठा समाजाचं आहे, मात्र तरी देखील एकही कुठं दिसत नाहीये आरक्षणाच्या बाबतीत. तुम्ही जे मुद्दा मांडला अतिशय योग्य आहे. राज्य शासनामध्ये जास्तीत जास्त सभासद हे मराठा समाजाचे आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये सुद्धा. परंतु ज्यावेळेस हा आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेस जे नेते आहेत ते मराठा समाजाला सहकार्य न करता थोडेसे बघ्याची भूमिका घेतल्याचं जाणवत आहे. आणि काही वेळेस शब्दात गुंतवलं जाते, आरक्षण दिलं जाते 16%, 18% आणि नंतर ते स्थगित केलं जातं. ज्यावेळेस आपण एक उदाहरण सांगतो, समजा आपल्या घरी एखादा पाहुणा आलेला आहे, आपण त्याला जेवायला आमंत्रण दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि जेवण त्या समोर ताट वाढलेलं आहे आणि गेले होते आपण त्याला म्हटलं असं करा, तुम्ही आता जेवायचं नाही, तुम्ही घरी जावा, तर त्याला त्यावेळेस त्या पाहुण्याला काय वाटेल? जसं आता ते का पूर्वीच्या आरक्षणामध्ये दिलेल्या जे काय 57-58 जी मुलं आहेत ते UPSC MPSC मध्ये सिलेक्ट झाले आहेत, त्यांचा आनंद त्यांनी त्यावेळेस किती मोठ्यापणा साजरा केला असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या आईवडिलांना किती आनंद झाला असेल. त्याच मुलांना जर समजा आता हे काळ आरक्षण स्थगित केलं आहे असं समजलं, त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल? ज्यावेळेस आरक्षण मिळण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान केलं त्याचप्रमाणे जर ह्या मुलांनी उद्या जर आत्महत्याचं असं काय पाऊल उचललं तर त्याला जबाबदार कोण? तर त्याला जबाबदार आहे राज्य शासन. दुसरा मुद्दा माझा आहे, ज्यावेळेस पूर्वी मराठा समाजाकडे शेती भरपूर होती, एकत्र कुटुंब होतं, आता विभक्त कुटुंब आलेलं आहे, त्याच्यामुळे शेतीमध्ये डिव्हायडेशन झाले आहे. पूर्वी एकत्र शेती करायची, फायदा मिळत होता, भागत होतं सर्वांचं, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना आरक्षण नसल्याची जाणीव सुद्धा वाटत नव्हती की आपल्याला असायला पाहिजे असं जाणीव होत नव्हती. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काही लोक शेतीमध्ये टक्का कमी झाला शेतीचा आणि काही मुलं नोकरी दिशेने निघावं लागलेत. ज्यावेळेस नोकरी पाहिजे, शिक्षण पाहिजे, शिक्षणासाठी तुम्हाला मार्क्स पाहिजे. जे विना आरक्षित समाज आहे किंवा आरक्षित समाज आहे त्यांच्यामध्ये जे काही मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, त्यांचं मी नक्कीच कौतुक करतो त्यांच्या हुशारीचं. परंतु मराठा समाजामध्ये सुद्धा काही मुलं हुशार आहेत, नाही असं नाही, परंतु बरेचसे मुलं हे शेती व्यवसायामुळे अभ्यास होऊ शकत नाही त्यांचा. त्याचे एक मुद्दा जो आहे की गेल्या काही काळामध्ये बदल नक्कीच झालाय. आपल्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे, खरं तर ऐतिहासिक असं एक सरकार बसलंय, मात्र तरी देखील मराठा समाजामध्ये जो असंतोष आहे तो कुठेतरी अडचणीत सरतोय. सरकार कमी पडलं का? कसं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे 56 मोर्चे निघाले ते मोर्चे निघाले आमच्या सरकारच्या अगोदरच्या काळामध्ये, आणि त्या ठिकाणी जे महाधिवक्ता होते
त्या महाधिवक्तांनी सांगितलं की जे पूर्वीचं सरकार होतं त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी भूमिका मांडू दिली नाही. मला राजकीय बोलायचं नाही, परंतु जे काही त्यांनी स्टेटमेंट केलं त्याच्यावरती बोलायचं. फक्त दुसरा विषय असा की मराठा समाजाला आरक्षण मिळावं याला कोणाचाच विरोध नाही, भले आमचा सुद्धा नाही. आम्ही सुद्धा आता जरी काय लोकांनी सांगितलं की स्थगिती मिळालेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका मांडून मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण दिलं जाईल या सर्व गोष्टींची तजवीज त्या ठिकाणी केली जाणार आहे. आणि खरं तर निश्चित या ठिकाणी मराठा समाज मागासलेला आहे हे मागासवर्गीय आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये स्पष्टच केलेलं आहे. त्यामुळे या मागणीला कुणाचाही या ठिकाणी विरोध नाही, आमचा सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं एकंदरीत बघितलं तर कारण कोण आहे हा नंतरचा मुद्दा, मात्र शक्य त्या ठिकाणी एक राजकीय, आपण स्वतः देखील पत्रकार आहात, एक राजकीय मुद्दा पश्चिम महाराष्ट्र असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर हा सगळा भाग असेल, शरद पवारांचं राजकीय आणि सामाजिक वरदहस्त या सगळ्या भागाला लाभलाय. एक राजकीय वर्चस्व त्यांना मानलं जातं. एक असं म्हणतात की महाविकास आघाडीसारखं एक अशक्य असं सरकार जर ते बसवू शकत असतील तर मराठा आरक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं का? एक मराठा समाजातनं एक सल त्यातनं पाहायला मिळते. वैयक्तिक कसं बघता तुम्ही, एक जाणकार आहात राजकीय क्षेत्रातले देखील? हे तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. संपूर्ण मराठा समाजाची भावना अशी आहे की आताच आमचे सहकारी मित्रांनी सांगितले की 182 आमदार सभागृहात आहेत आणि मराठा समाजानं राजकीय याच्यामध्ये आरक्षण मागितलेलं नाही, फक्त सामाजिक आणि शैक्षणिक याच्यात आरक्षण मागितलंय. आणि पवार साहेब हे अतिशय हुशार आणि जाणकार नेते आहेत. त्यांचं जेवढं राजकारणातला अनुभव आहे तेवढं माझं वय पण नाही. परंतु पवार साहेबांनी ह्या महाविकास आघाडीचं सरकार आपण बोलला की अशक्यपाय सरकार स्थापन केलं, मग मराठा आरक्षण असं काय अशक्य होतं? ही सल खरंच मराठा समाजाच्या तरुणांच्या मनामध्ये किंवा सर्वंकष मराठा समाजाच्या मनामध्ये सलते. थेट प्रश्न विचारतो, जर शरद पवारांनी यामध्ये लक्ष घातलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी राहिली असती का? न्यायालयीन प्रक्रिया याच्यामध्ये डायरेक्ट शरद पवारांवर अटॅक करता येणार नाही आपल्याला, परंतु पण कायदेशीररित्या जर बोलणं झालं तरी पवार साहेबांनी याच्यामध्ये जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्यांच्यावर मी टिप्पणी करण्या इतपत मोठा नाहीये, परंतु जेवढं या सरकारनं अनुषंगाने किंवा पवार साहेबांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष या प्रक्रियेत दिलेलं दिसून येत नाही, अशी भावना मराठा समाजाची. मराठा समाज जो म्हणतोय की जर कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती, हा सगळा जर एकंदरीत कालखंड बघितला तर मराठा आरक्षणाचा लढा हा काही कालपरवाचा नाहीये. 80-90च्या शतकांपासून हा चालत आलाय. गेल्या सरकारच्या काळात तो मिळाला, मात्र एक तात्पुरत्या प्रमाणात तो टिकलाय. पुढं काही अपेक्षा आहेत या सरकारकडून असेल किंवा इतर कडून? सर्वप्रथमतः जिजाऊस अभिवादन करतो. आपणा सर्वांना माहित आहे की गेल्या 9 सप्टेंबरला मराठा जे आरक्षण दिलेलं होतं 13%, 12%, त्यास सुप्रीम कोर्टानं स्थगित दिलेले आहे. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात हा समाजाचा उद्रेक झालेला आहे. मुळात आरक्षणाची कल्पना आपणा सर्वांची माहिती सांगतो, 1881 साली महात्मा फुले साहेबांनी मांडली. सर्व शूद्रांना आरक्षण मिळालं पाहिजे असं महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकालात केलेली आहे. 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी सर्व समाजाला आरक्षण दिलं आणि त्यात मराठा समाजाचा समावेश केलेला होता. त्यानंतर मराठा समाजाला 1967 पर्यंत मराठा समाज हा ओबीसी मध्ये होता आणि मराठा सेवा संघाची स्थापना 1990ला झाली. 1990ला झाल्यानंतर 1991ला आमचं पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात आपले महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक होते आणि आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी त्यात भूमिका मांडली, सर्व मराठ्यांचा ओबीसीत समावेश केला जावा. आणि त्यावेळेस सुधाकर नाईक यांनी भूमिका मांडली होती की आमचे नेते शरद पवार साहेब आहेत, आम्ही त्यांना विचारून सांगतो. तेव्हापासून जे ते म्हटले विचारून सांगतो त्यापर्यंत अजून त्याचं उत्तर मिळालेलं. शरद पवार आता देखील सत्तेत आहे. निश्चित आहे, सत्तेत असण्यापेक्षा ते 3 वेळा मुख्यमंत्री होते राज्याचे. त्यावेळेस त्यांनी जर खरोखर मनावर घेतलं त्यावेळेस निर्णय लागाय बोलता मराठा समाजाचा. आताही मनावर घेतलं तर काय होईल का? 100% होऊ शकते मनावर घेतलं तर अशा हो. आता त्यांच्या मनात काय नक्की काय सांगता येत नाही. बोलतात एक होतं एक, त्यांनी जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतंय. तर एकंदरीत बघितलं तर एक महाविकास आघाडी सरकार आहे आपल्यासोबत. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. एकंदरीत राज्यातली परिस्थिती बघितली तर मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे, कारण अनेक मुद्दे आहेत. खास करून जे तात्काळ निर्णय घेतले गेले, 11वीचं ऍडमिशन असेल, पोलीस भरती असेल, हे इतक्या घाईगडबडीत कधी निर्णय घेतले नाहीत. याचा थेट फटका तुम्हाला बसतोय. येत्या काळातली काय मागणी असेल? उद्या तुम्ही सोलापूर बंदची हाक देखील दिली.
मुळात मराठा आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण हे काय गरिबी हटाव नाही, तो एक सामाजिक समतेचा प्रश्न आहे. आणि आजही मराठा समाज, तुम्ही काही 4-2 लोक मराठा समाजातले श्रीमंत पाहतात चाल, परंतु मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या सगळ्यात जास्त शेतकरी जो आज 100% आत्महत्या केलेल्या आहेत, त्यात 90पेक्षा जास्त मराठा समाजाचे आहेत. आणि आज मुद्दाम की मराठा समाज जर या सामाजिक समतेच्या प्रवाहात येत असेल तर त्याला कुणाचा ओबीसी, SC STचा आणि VGNTचा कुणाचाही विरोध नाही. मला तर मी मुळात मराठा नाही, शिवाजी महाराजांचा मराठा आहे, शिवाजी महाराजांचा मावळा आहे, परंतु माझा पाठिंबा आहे त्याला की हजारो शेकडो वर्षापासून मराठा समाजानं ही थोरल्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे. मग त्याला वंचित ठेवण्याचं राजकारण या देशात केलं जाते, महाराष्ट्रात केलं जाते. खूप थेट मुद्दा मांडताय. मी शेवट करतोय. मराठा आरक्षणाचा विषय चिघळत ठेवणं हे राजकीय दृष्ट्या प्रत्येक पक्षाला फायद्याच ठरतं, त्यामुळे हे घोंगडं भिजत घातलं जाते. हो, 100%. ह्याच्यामुळं एक सांगतो की हा तिसरा पर्व सुरू होणार आहे. आणि जे पहिलं मूक मोर्चा झालं, ठोक मोर्चा झालं, पण आता जे होणार ते सरकारला उद्रेक होणार. आणि याच्या पुढचं सरकार व राज्य सरकार, केंद्र सरकार कुणीही अडवू शकणार नाही. आणि ह्याचा परिणाम एवढा वाईट होणार की हे कुणीही थांबवू शकणार नाही. आणि आमच्यासाठी 3 राजे हे मेन आहेत. 3 राजांचा आदेश आमच्यासाठी शेवट राहणार, छत्रपती उदयन महाराज, संभाजीराजे व शिवेंद्रराजे. एकंदरीत छत्रपती घराण्याने याचं नेतृत्व करावं अशी कुठतरी भावना हळूहळू सुरुवात झाली आहे. संपूर्ण मराठा समाज एकवटलाय. अकलूजमध्ये मी सध्या आहे आणि पुढच्या काळात जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही आंदोलन तीव्र होत जातील असं देखील अकलूजचा हा सगळा मराठा समाज सांगतोय. येत्या काळात ज्या पद्धतीनं प्रत्येक जण एकत्र येतोय, मुळात सरकारनं जर आमच्या निर्णयाकडे गांभीर्यानं बघितलं नाही तर मात्र आंदोलन तीव्र होत जाईल. मात्र ज्या पद्धतीनं मराठा समाजाला डावललं जाते, तीव्र निषेध, तीव्र आक्रोश या समाजातनं पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळं येत्या टप्प्यामध्ये मराठा मोर्चा संदर्भात जर योग्य तो निर्णय झाला नाही तर मात्र हे आंदोलन चिघळण्याचंच हे पद्धतीनं मराठा मोर्चाकडून सांगण्यात येत आहे. तुषार राहुल झोरी, TV9 मराठी, अकलूज.